आज आमच्या लेकीचा सुपारीचा कार्यक्रम. तर नमस्कार मित्रांनो. तर आमच्या घरामधील 2 सदस्य ज्यांची की परिवाराला खूप गरज होती, पण देवाने खूप लवकर त्यांना आपल्याजवळ बोलवून घेतलं. ते म्हणजे आमच्या मंजिरीचे आजोबा आणि पप्पा. त्यांना नमस्कार करून झाल्यानंतर आपल्या घरामधील जेवढे मोठे व्यक्ती आहेत, सदस्य आहेत, त्यांचाही आशीर्वाद घेतला आणि आशीर्वाद घेऊन झाल्याच्या नंतर फायनली आम्ही निघालो सुपारीच्या ठिकाणी, म्हणजे की नवरदेवाच्या घरी. तर आपले काही फॅमिली मेंबर अगोदरच समोरच्या गाडीने गेले होते. आता आम्ही त्यांच्या पाठीमागे निघालो. तर नवरी आमच्यासोबत मनामध्ये खूप सारी स्वप्न घेऊन आमच्यासोबत निघाली होती. तर पोहोचलो आम्ही त्या ठिकाणी जिथे होता आपला सुपारीचा कार्यक्रम. तसा कार्यक्रम हा प्रॉपर नवरदेवाच्या घरी होता, पण रात्री खूप पाऊस झाल्यामुळे सकाळी पूर्ण चिखल चिखल झाला होता, म्हणून कार्यक्रम ठेवला होता हा शेजारच्या सभा मंडपामध्ये. तर महिला मंडळाच्या अगोदरच सगळी तयारी झालेली होती. तर त्यानंतर झालं आपल्या नवरीचं ऑक्शन. तर ऑक्शन करून झाल्याच्या नंतर फायनली ते वेळ आली ज्या वेळेसाठी किंवा ज्या कार्यक्रमासाठी आपण गेलो होतो. तर पहिला कार्यक्रम झाला हा नवरी मुलगी पाहण्याचा. तर ही आहे आमची सुंदर गोड अशी नवरी मुलगी. आमच्या नवऱ्या मुलीचं नाव आहे मंजिरी दत्ता भांगरे आणि ही आता कॉलेजच्या तिच्या फायनल इयरला आहे, म्हणजे MBA फायनल इयरला आहे. तर नवऱ्या मुलीचा कार्यक्रम पाहण्याचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर तर आता वेळ आहे नवरा मुलगा पाहण्याचा. तर आमचे जावई हे आता CAचे एक्झाम देत आहेत, फायनल एक्झाम आहे त्यांची आणि सध्या ते शेअर मार्केटिंगमध्ये काम करतात. तर इकडं ब्राह्मण काकांची सुपारीची तयारी चालू होती आणि एकीकडे चालू होता आपला महिला मंडळांचा हळदी कुंकू. तर इकडं ब्राह्मण काकांनी सुरुवात केली होती सुपारीच्या कार्यक्रमाची. फायनली आमच्या लेकीची सुपारी फुटलेली आहे आणि सर्वांनी टाळ्या वगैरे वाजवल्या. आमचे नवरी नवरदेव तर जाम खुश होते, बाबा फायनली सुपारी झाली. दोन्हीकडच्या मामांनी एक दुसऱ्यांना मिठाई भरवली आणि शेवटी सुपारी फोडण्याचा कार्यक्रम झाला. ह्याच आनंदामध्ये मी आणि जय भांगरेने एक फोटो काढला, पण आमच्या जय भांगरेंना काय एवढा मूड नव्हता, कारण तो इरिटेट झाला होता. त्यानंतर आपलं सगळं महिला मंडळ बसलं होतं जेवणाच्या पंक्तीला आणि आमच्यासोबत होते नवऱ्या मुलीची आत्या, मामी, मावशी आणि मी म्हणजे नवऱ्या मुलीची चुलती. तर आम्ही सर्वजण बसलो आता जेवायला. मग काय वाढेकरी मंडळीने आम्हाला सर्वांना जेवण वाढलं आणि जेवणाचा मेनू होता. जेवणामध्ये होतं गुलाबजामुन होते, पुलाव भात होता, पुरी आणि मटकीची भाजी होती. जेवण वगैरे करून झाल्याच्या नंतर आमच्या जय भांगरेंना इरिटेट झालं होतं, मग त्यांना मी गेले छोट्याशा पार्कमध्ये घेऊन थोडासा त्याचा टाइमपास करवला. मुलांमध्ये तो खेळला, म्हणजे त्याचाही मूड थोडा बहुत फ्रेश झाला. त्यानंतर होता महिलांचा मेन कार्यक्रम, म्हणजे साड्या देण्याचा कार्यक्रम. तर हे प्रत्येक सुपारीमध्ये असते की नवऱ्या मुलाकडून नवऱ्या मुलीकडचे जेवढेही महिला मंडळी येतील तर त्यांना सर्वांना साड्या द्यायच्या असतात. तर आम्ही बी खूप फोर्स केला की आम्हाला साड्या नको वगैरे, तरी त्यांनी जबरदस्ती सर्वांना साड्या दिल्या आणि तो एक फॉर्मॅलिटी असते, ती पूर्ण करावंच लागते. मग काय आम्ही पण साड्या वगैरे घेतल्या आणि साड्या वगैरे घेऊन झाल्याच्या नंतर दुसरा मेन कार्यक्रम होता, तो म्हणजे पाटी उचलण्याचा. तो तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे की पाटी उचलण्याचा कार्यक्रम काय असतो, की पाटी उचलताना त्याच्यावर आपल्या मनात जेवढे असतील तेवढे पैसे ठेवायचे आणि जो पाटी उचलन त्यांनी आपल्या बायकोचं नाव घ्यायचं असतं. तर मग ती वेळ होती आमच्या भांगरींची, म्हणजे आमच्या नवऱ्या मुलीच्या चुलत्यांची. तर त्यांनी तर आजपर्यंत कधी नाव घेतलं नव्हतं, पण तरी त्यांना फोर्स केला गेला की नाव घ्या. तर सरांनी सरळ माझ्याकडं बोट दाखवलं आणि सांगितलं की इथं माझी बायको आहे आणि हिचं नाव आहे मनीषा, मी काय नाव घेणार नाही. तर त्यांना एवढा फोर्स करूनही त्यांनी नाव घेतला नाही आणि बस मनीषा असं नाव. काही कार्यक्रमामध्ये तर आमचे सर एवढे चॅप्टर आहेत, ते तर तिथं जाऊन पाटी उचलताना असं बोलले की माझं लग्नच झालेलं नाही, कारण तिथं नाव घ्यायची वेळ येऊ नये म्हणून त्यांनी असं रिझन दिलं होतं. तर शेवटी इथं पाटी उचलण्याचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर ना आमचे सगळे कार्यक्रम आवरले होते. मग आता निघायचं होतं आम्हाला घराकडे जायला. तर आम्ही शोधत होतो नवरीला, पण आपली नवरी मुलगी गेली होती नवरदेव मुलासोबत फोटो काढायला. तर मग पाटी वगैरे घेऊन आम्ही निघालो तिला शोधत नवऱ्या मुलीला. तर फायनली आम्ही आमच्या नवऱ्या मुलीपर्यंत पोहोचलो, पण आमची नवरी मुलगी फोटो काढायच्या चक्करमध्ये चप्पल एवढी चिखलानी भरून घेतली होती, तर तीच चप्पल काढून आम्ही एका पिशवीमध्ये भरली आणि गाडीच्या डिकीमध्ये टाकून आम्ही घराकडे निघालो. तर घराकडे जात असताना मध्येच एक पेरूचं स्टॉल लागलेलं होतं. तर मग आमच्या जय भांगरे आणि त्याच्या आत्याची डिमांड होती पेरू खायची. मग काय आमचे सर गेले आणि आमच्या सर्वांसाठी पेरू घेऊन आले. मग पेरू खात खात आनंदात एकदम आम्ही हा प्रवास केला. फायनली पोहोचलो आम्ही आमच्या घरी. तर नवरी मुलगी पण एकदम खुश होती की फायनली आता तिची पण सुपारी झालेली होती. घरचे सगळे आमची वाट पाहत होते, कारण आमच्या सगळ्या गाड्या घरी पोहोचल्या होत्या आणि आम्हीच लेट झालो होतो. तर फायनली आम्ही घरी पोहोचलो होतो आणि जी पाटी होती, जी आम्ही तिथून पाटी उचलली होती, ती पाटी आम्हाला घरामध्ये पोचवायची होती. तर ती पाटी घेऊन आम्ही घरामध्ये निघालो. माझ्या हातात दिलं होते आणि
गुलाबजामुनची मोठी बरणी आणि ती मुद्दाम माझ्या हातामध्ये दिली होती. फायनली आम्ही ते पण घरामध्ये नेऊन ठेवलं. नंतर घरी जे आमच्या महिला मंडळ जे घरी राहिलं होतं त्यांच्यासोबत आम्हाला फोटो काढायचा होता आणि पूर्ण फॅमिलीचे फोटो काढायचे. ते सर्वांनी मिळून असे सुंदर फोटो वगैरे काढले आणि आजचा दिवस म्हणजे खूप छान असा गेला की आमच्या लेकीची सुपारी झाली आणि आम्हाला सुट्टी पण टायमावर भेटली. तर आजचा दिवस हा खूप छान